अर्जुन उवाच किं तद् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम आदिभूतं च किं प्रोक्त मदिदैवं किमुच्यते आदियज्ञकथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नित्यतात्मभिः। 7व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की अर्जुना, जो महात्मा त्याच्या अनेक जन्मांच्या फेऱ्यातनं मुक्त होण्यासाठी म्हणून अत्यंत शेवटच्या जन्मामध्ये तो ज्यावेळेला आदियज्ञ करतो, त्या यज्ञाच्या माध्यमातूनच तो माझ्याशी इतका एकरूप होऊन जातो की त्यानंतरून त्याच्या त्या प्रयाणानंतरून शेवटच्या क्षणानंतरून त्याने देह सोडल्यानंतरून तो अन्य कुठेही न जाता तो थेट माझ्यामध्येच येऊन मिळतो, तो माझ्याशीच एकरूप होऊन जातो। आणि त्यानंतर त्या युद्धाच्या रणांगणामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांना 8व्या अध्यायाच्या आरंभामध्ये प्रश्न विचारतो आहे, हे भगवंता, हे श्रीकृष्णा, हा महात्मा कोण आहे आणि आदियज्ञ कुठला आहे, आदिदैव कुठला आहे आणि आदिभूत कुठला आहे। आणि त्यानंतरून तो भगवान श्रीकृष्णांकडे विचारणा करतो आहे की असा महात्मा मला कसा पाहता येईल आणि अशा महात्म्याचं वर्णन मला सांगा। आपल्याला आदिदैव आदियज्ञ याबद्दल सर्वच नवीन आहे, कारण याच्याबद्दल कधी आपण ऐकलेलंच नसतं। श्रीमद भगवद्गीता म्हणजे आपल्याला सुरुवातीच्या 1-2 अध्यायाबद्दल जास्त करून माहिती असते, किंवा 12वा अध्याय, विश्वरूप दर्शनाचा 11वा अध्याय किंवा 15वा अध्याय। परंतु या अध्यायाला शब्दब्रह्म नाव दिलेलं आहे। या चराचर सृष्टीमध्ये जो ब्रह्म आहे, ओंकार रूप आहे, कारण ओम शब्दामध्येच अकार, उकार आणि मकार, ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3ही देव आहेत। म्हणजे आदी, मध्य आणि अंत हे 3ही या ओंकारामध्येच आहे आणि तेच शब्दरूप आहेत। ते शब्द या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये व्याप्त आहेत। परंतु हे आपल्याला जाणवत का नाही? कारण सकाळी सूर्योदय झाल्यानंतरून तो पूर्वेकडनं उगवतो आणि सूर्य पश्चिमेला निघून जातो, असा हा आपला मनातला भाव आहे। परंतु शास्त्रज्ञांनी ज्यावेळेला याच्यावरती संशोधन केलं, त्यावेळेला त्यांना जाणवलं की सूर्य कुठेच जात नाही, आपली पृथ्वीच फिरते। आपली पृथ्वी ज्यावेळेला सूर्याच्या समोर जाते, पूर्व भाग येतो, त्यावेळेला आपल्याकडे सूर्योदय होतो आणि पश्चिम भाग पृथ्वी समोर जातो, त्यावेळेला पश्चिमात्य देशाकडे सूर्योदय होतो। त्यामुळे आपल्या मनामध्ये हा भ्रम आहे की आपल्यापासून परमात्मा दूर गेलेला आहे किंवा आपण परमात्म्यापासून जवळ नाही आहोत। हा केवळ आपल्या मनाचा भ्रम आणि संमोहन आहे। आणि याबद्दलच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्यावेळेला उपदेश करतात, त्यावेळेला अधिकच भ्रमित होऊन अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतो की भगवान, आपण ज्या आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक या 3 उपाधींबद्दल सांगतायत किंवा त्या यज्ञाबद्दल सांगतायत, हा यज्ञ करणारा महात्मा कोण आहे आणि असा महात्मा कसा जन्माला येतो, त्याची ओळख काय आहे, त्याबद्दल तुम्ही मला सांगा। आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्याचंच वर्णन पुढील श्लोकामध्ये करतायत। त्याचं सार्थ चिंतन आपण पुढील भागात ऐकणार आहोत। धन्यवाद।